नासिक जिले के येवला तालुका स्थित एक छोटे से गांव अंदर स्कूल के जिला परिषद स्कूल में पढ़ने वाली बच्चियां अब जापानी और जर्मन जैसी अंतर्राष्ट्रीय भाषाएं सीख रही हैं। शायद सुनकर आपको आश्चर्य हो, लेकिन ये हकीकत है। महाराष्ट्र के ग्रामीण इलाके में स्थित अंदरसूल गांव के जिला परिषद स्कूल ने शिक्षा के क्षेत्र में एक अनोखी पहल की है। यहाँ की छात्राएं अब किताबों तक सीमित न रहते हुए जापानी और जर्मन भाषा में निपुणता हासिल कर रही हैं। स्कूल के शिक्षकों का मानना है कि आधुनिक युग में बेटियों को भी वैश्विक अवसरों के लिए तैयार करना जरूरी है। इसी सोच के साथ स्कूल में नियमित पढ़ाई के साथ साथ समय निकालकर अंतर्राष्ट्रीय भाषाओं का प्रशिक्षण दिया जा रहा है। शिक्षकों का ये भी कहना है कि यह पहल केवल भाषा सीखने तक सीमित नहीं है, बल्कि विदेशी छात्रवृत्ति, उच्च शिक्षा और करियर के नए रास्ते खोलने का प्रयास है। छात्राओं के आत्मविश्वास और सोच में बड़ा बदलाव देखा जा रहा है। इस प्रयास से ग्रामीण क्षेत्र की बच्चियों को ग्लोबल लेवल की शिक्षा से जोड़ने की कोशिश की जा रही है, जो कि वाकई प्रेरणादायक है। चाहे एक और शहरों में विदेशी भाषा सीखना महंगा सौदा है, वहीं अंदरसूल की इस जिला परिषद की स्कूल में यह शिक्षा मुफ्त में दी जा रही है। यह पहल निश्चित तौर पर देश भर के स्कूलों के लिए एक मिसाल बन सकती है। मी सौ आशा संजय वरपे, माझी शाळा जीप शाळा अंदरसूल मुली आणि आमचं मॉडेल स्कूल आहे। मी इयत्ता 5वीला शिकवते। मागील वर्षी एप्रिलमध्ये मी हा उपक्रम सुरू केलेला आहे जापनीज भाषा शिकवण्याचा, कारण मी FREचं प्रशिक्षण घेतलेलं आहे। FRE म्हणजे फ्युचर रेडी एज्युकेशन। त्यामध्ये असं आम्हाला जागतिक दर्जाचं मूल तयार करायचं आहे, म्हणून आम्ही ही जापनीज भाषा निवडलेली आहे, जेणेकरून मुलांना भविष्यामध्ये अदर कंट्रीजमध्ये शिकण्यासाठी गेल्यानंतर त्यांना त्या देशाची जवळीकता निर्माण व्हावी, त्या देशाचं कल्चर कळावं, या दृष्टीने आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे। आपल्याला जर इतरांची भाषा आली म्हणजे आपल्याला त्यांची संस्कृती कळते, आपल्या आणि त्यांच्यामध्ये जवळीकता निर्माण होते। या उद्देशाने आम्ही आमच्या शाळेमध्ये जापनीज व जर्मन भाषा शिकविण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे। नमस्कार, माझे नाव जयश्री अनिल पालवे। आज आपण सर्वजण पाहत आहोत की जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या ही दिवसेंदिवस घटत आहे, परंतु आम्ही सर्व शिक्षक मिळून ही पटसंख्या घटू नये व त्यामध्ये वाढ व्हावी यासाठी विविध उपक्रम वेळोवेळी राबवत असतो। त्यातीलच एक भाग म्हणजे आम्ही जर्मन भाषा शिकवत आहोत। मुलांना जागतिक स्तरावर तयार करण्यासाठी आज विविध परकीय भाषा येणे जास्त गरजेचे आहे। ती भाषा शिकवताना आम्हाला भरपूर आनंदही होतो, आम्हालाही शिकायला मिळते आणि ती मुलेही एकदम चांगल्या पद्धतीने ती भाषा आत्मसात करत आहेत। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंदरसूल। मी काही जापानी भाषेतील वाक्य बोलून दाखवत आहे। ओ हायो सेन्सेई कोनिचिवा दोहिताशिमाशिते दोहिताशिमाशिते गेंकी देसुका सेन्सेई वाटाशिवा गेंकी देसुका अरिगाटो। आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी सोबतच जापनीज आणि जर्मन भाषेचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं। विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्पर्धेमध्ये टिकण्याचं सामर्थ्य निर्माण व्हावं यासाठी शासनाने हा उपक्रम चालू केलेला आहे। आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी आम्ही या दोन्ही भाषा शाळेमध्ये शिकवत आहोत आणि जे अतिथी आमच्याकडे येतात त्यांचं स्वागत आमच्या मुली जर्मन आणि जापनीज भाषेमध्ये करतात। संभाषण एकमेकांमध्ये संभाषण विद्यार्थी जापनीज भाषेमध्ये, जापानी भाषेमध्ये, जर्मन भाषेमध्ये करतात। आज जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत असताना आमच्याकडील पटसंख्या वाढत आहे, एक चांगली गोष्ट आहे आणि विद्यार्थ्यांना या भाषेचा भविष्यामध्ये त्यांचं कॉलेज झाल्यानंतर स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी त्यांना उपयोग व्हावा यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत।